स्वराज मराठीमध्ये आपलं स्वागत आहे। सर्वसामान्यांचा आवाज, निर्भीड, बेधडक, स्वराज मराठी। अजित पवारांनी काल शरद पवारांना भेटून वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या ही चांगली बाब आहे, पण त्याचा अर्थ दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येतील असा लावला गेला। भविष्यात काय होईल सांगता येत नाही। कार्यकर्ते आणि काही प्रमुखांची इच्छा आहे दोन्ही नेत्यांनी एकत्र येऊन काम करावं। तसं झाल्यास आनंदाची गोष्ट असेल, पण याचा अंतिम निर्णय शरद पवार घेतील। शरद पवारांनी निर्णय घेतला तर सगळेच एकत्र येतील, अडचण राहणार नाही। सातारा जिल्ह्यातील मायनी बस स्थानकात गुरुवारी रात्री 8 वाजण्याच्या सुमारास मायनी बस स्थानक प्लॉटवरती चालक आपली बस स्थानकात लावत असताना एका अज्ञात तरुणानं एसटी बसच्या पाठीमागील चाकाखाली उडी घेऊन आत्महत्या केली। अक्षरशः हे दृश्य पाहताना प्रवाशांना सुद्धा मोठा धक्का बसला। एका अज्ञात तरुणानं इतक्या रात्री इतक्या टोकाची भूमिका का घेतली की स्वतःचं जीवन त्याने स्वतःच एसटी बसच्या पाठीमागील चाकाखाली उडी घेऊन आत्महत्या केली। राज्यात प्रतिबंधित असलेल्या गुटख्यानं भरलेल्या कंटेनरवर जालना पोलिसांनी कारवाई केली आहे। जालना स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने ही कारवाई केली आहे। यात 1,02,11,000चा मुद्देमाल जप्त करण्यात आलाय। या प्रकरणी 3 जणांच्या विरोधात तालुका जालना पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय। नुकत्याच झालेल्या महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकीतील निकालावरून ईव्हीएम मशीनवर शंका घेत बॅलेट पेपरवर मतदान घेण्याची मागणी अनेक राजकीय पक्ष करतायत। आज नांदेड तालुका काँग्रेस कमिटीच्या वतीनं शहरातील छत्रपती चौक येथे ईव्हीएम मशीनला विरोध करत स्वाक्षरी मोहिमेला सुरुवात करण्यात आली। मतदान हा खूप मोठा अधिकार आहे, पण ईव्हीएम मध्ये घोटाळा करून मतदान वाढवण्यात आला, याचा निषेध करण्यासाठी ही स्वाक्षरी मोहीम राबवण्यात आली। परभणी येथील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यासमोरील असलेल्या संविधानाच्या प्रतिकृतीची विटंबना झाल्यानंतर महाराष्ट्रात त्याचे संतप्त असे पडसाद उमटलेत। परभणीत झालेल्या घटनेचा निषेध करण्यासाठी सांगली येथे फुले शाहू आंबेडकर सर्वपक्षीय संघटना सांगली जिल्हा यांच्या वतीनं जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शनं करण्यात आली। सदर घटनेनंतर पोलिसांकडून झालेले कोम्बिंग ऑपरेशन तसेच फुले शाहू आंबेडकर समाजावर झालेला अत्याचार याचा निषेध देखील यावेळी करण्यात आला। सोलापुरातील पूनम गेट परिसरात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा प्रतिकात्मक पुतळा जाळून निषेध करण्यात आला। परभणीमध्ये पोलिसांकडून सुरू असणारे कोम्बिंग ऑपरेशन थांबवावं आणि संविधानाची विटंबना करणाऱ्यांना लवकरात लवकर अटक करावी अशी मागणी करण्यात आली आहे। दरम्यान परभणीतील कोम्बिंग ऑपरेशन नाही थांबवलं तर यापुढे आणखी तीव्र आंदोलन करण्याचा इशारा युवा भीमसेनेकडून देण्यात आला आहे। दोन्ही राष्ट्रवादीने एकत्र यावं ही कार्यकर्त्यांची इच्छा आहे, त्याचा आदर केला पाहिजे। रोहित पवारांच्या आई सुनंदा पवार यांचं मोठं वक्तव्य, दोन्ही पिढ्या कित्येक वर्ष आम्ही एकत्र राहतोय, मलाही वैयक्तिक वाटतं एकत्र यावं। याबाबतचा निर्णय शरद पवार आणि अजित पवार घेतील। शरद पवार यांचा काल वाढदिवस होता, कौटुंबिक आहे, सगळे त्यांना भेटण्यासाठी गेले होते, यात गैर काही नाही। दोन्ही राष्ट्रवादी एकत्रित यावं असं कार्यकर्त्यांची इच्छा, मलाही तसंच वाटतंय। राजकारणात कार्यकर्ता महत्त्वाचा असतो, त्यामुळे विखुरलेला राहण्यापेक्षा हटलेलं कुटुंब आहे, सगळे एकत्रित होतो, आम्ही स्वतंत्र काम करतो, कुटुंबियांची ताकद आहे, त्यामुळे एकत्रित यावं असं मलाही वाटतं। परभणी येथे संविधानाच्या प्रतिकृती विटंबना करणाऱ्या त्या समाजकंटकांवर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करा या मागणीसाठी युवा मुक्ती सामाजिक संघटनेकडून 1 दिवसीय धरणं आंदोलन करण्यात आलंय। तसेच या घटनेनंतर परभणी येथे शासन स्तरावर कोम्बिंग ऑपरेशन करून निष्पाप लोकांना मारहाण करून दहशत निर्माण करणं थांबवावं अशी मागणी या आंदोलनाच्या माध्यमातून करण्यात आली। जतच्या 65 गावांना पाणी पोहोचवणाऱ्या म्हैसाळ विस्तारित योजनेच्या बेळंकी तालुका मिरज येथील बोगद्याची पाहणी जतचे आमदार गोपीचंद पडळकर यांनी केली। यावेळी अधीक्षक अभियंता पाटोळे साहेब, कार्यकारी अभियंते रोहित कोरे, महादेव पाटील तसेच जलसंपदा विभागाचे सर्व अधिकारी मान्यवर उपस्थित होते। कामाबाबत कसल्या अडचणी आल्या तर त्या तातडीने सोडवाव्यात। जतला वेळेत पाणी पोहोचण्यासाठी जलसंपदाच्या सर्व अधिकाऱ्यांनी कष्ट घ्यावे, त्यांच्या पाठीशी मी आहे, तेथे कमी तेथे मी, असं आवाहन आमदार गोपीचंद पडळकर यांनी केलं। सातारा जिल्ह्यातील मायनी बस स्थानकात गुरुवारी रात्री 8 वाजण्याच्या सुमारास मायनी बस स्थानक प्लॉटवरती चालक आपली बस स्थानकात लावत असताना एका अज्ञात तरुणानं एसटी बसच्या पाठीमागील चाकाखाली उडी घेऊन आत्महत्या केली। अक्षरशः हे दृश्य पाहताना प्रवाशांना सुद्धा मोठा धक्का बसला। एका अज्ञात तरुणानं इतक्या रात्री इतक्या टोकाची भूमिका का घेतली की स्वतःचं जीवन त्याने स्वतःच एसटी बसच्या पाठीमागील चाकाखाली उडी घेऊन आत्महत्या केली।